द इंडिया टॉय फेअर 2021चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज उद्घाटन केलं. देशाच्या खेळणी उद्योगात मोठं सामर्थ्य आहे आणि भारतीय खेळणी पर्यावरण स्नेही असल्यानं आपण जगाला पर्यावरण स्नेही खेळण्यांकडे वळवू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नैसर्गिक आणि पर्यावरण स्नेही साहित्याचा वापर करून भारतीय खेळणी तयार केली जातात. या खेळण्यांचे रंग देखील नैसर्गिक आणि सुरक्षित असतात, असं त्यांनी सांगितलं. भारतीय खेळ आणि खेळण्यातून ज्ञान आणि विज्ञानासोबतच मनोरंजनही होत असून बालकांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून रचनात्मक खेळणी तयार करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. भारतीय खेळणी उद्योगाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इसके लिए हमें आज की जरूरतों को समझना होगा. हमें दुनिया के बाजार को, दुनिया की प्राथमिकताओं को जानना होगा. हमारे खिलौनों में बच्चों के लिए हमारे मूल्य, संस्कार और शिक्षाएं भी होनी चाहिए और उनकी गुणवत्ता भी अंतर्राष्ट्रीय मानकों के हिसाब से होनी चाहिए. इस दिशा में देश ने कई अहम फैसले लिए हैं. खिलौना उद्योग को 24 प्रमुख क्षेत्रों में दर्ज किया है, उसका दर्जा दे दिया है. नेशनल टॉय एक्शन प्लान भी तैयार किया गया है. इसमें 15 मंत्रालयों और विभागों को शामिल किया गया है ताकि ये उद्योग कॉम्पिटिटिव बने, देश खिलौनों में आत्मनिर्भर बने और भारत के खिलौने दुनिया में भी जाएं. इस पूरे अभियान में राज्यों को बराबर का भागीदार बनाकर टॉय क्लस्टर विकसित करने का प्रयास किया जा रहा है. खेळ आणि खेळणी यामुळे होत असलेला बालकांचा विकास लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातही खेळांवर आधारित शिक्षणावर भर दिला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. बालकांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी कोडी आणि खेळांचा वापर करणारी ही व्यवस्था आहे, असं ते म्हणाले. भारतीय खेळण्यांमध्ये असलेली विविध वैशिष्ट्य आणि ती तयार करणाऱ्या कारागिरांचं कसब यामुळे भारतीय खेळण्यांची मागणी देखील वाढू शकते, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आज हैंडमेड इन इंडिया की डिमांड भी उतनी ही बढ़ रही है. आज लोग खिलौनों को केवल एक प्रोडक्ट के रूप में ही नहीं बल्कि उस खिलौने से जुड़े अनुभव से भी जुड़ना चाहते हैं. इसलिए हैंडमेड इन इंडिया को भी प्रमोट करना है. हमें ये भी याद रखना है कि जब हम कोई खिलौना बनाते हैं तो हम एक बाल मन को घड़ते हैं, बचपन के असीम उल्लास को घड़ते हैं, उसमें सपने भरते हैं. यही उल्लास हमारे कल का निर्माण करेगा. सुरू झालेला हा महोत्सव 2 मार्चपर्यंत चालणार आहे. खेळणी उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी शाश्वत दुवे तयार व्हावेत आणि संवादाला चालना मिळावी यासाठी खरेदीदार, विक्रेते, विद्यार्थी, शिक्षक, डिझायनर आदींसह सर्व संबंधितांना एकत्रित आणण्याचं या खेळणी मेळाव्याचं उद्दिष्ट आहे. व्हर्च्युअल माध्यमांद्वारे होत असलेल्या या मेळ्यामध्ये 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1000हून अधिक प्रदर्शकांनी त्यांची उत्पादनं ठेवली आहेत. यात पारंपरिक भारतीय खेळणी तसंच इलेक्ट्रॉनिक खेळणी, आलिशान खेळणी, कोडी आणि खेळ यासह आधुनिक खेळण्यांचं दर्शन घडत आहे. खेळण्यांचं आरेखन आणि उत्पादनात क्षमता सिद्ध केलेल्या प्रख्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांचे असंख्य वेबिनार आणि पॅनल चर्चा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात पारंपरिक खेळणी तयार करण्याच्या शिल्प प्रात्यक्षिकासह अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मुलांना मिळणार आहे. तसंच खेळण्यांची संग्रहालय आणि कारखान्यांना व्हर्च्युअल माध्यमातून भेट देता येणार आहे.